नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 8 ऑगस्ट 2024। आपण थोडा आज मला उशीर झाला आहे व्हिडिओ काढण्यासाठी शेतकरी मित्रांनो। जरा तब्येत थोडी बरोबर नाही त्यामुळे। आणि तुम्ही पाहत असाल की माझे मागचे तुम्ही व्हिडिओ काय बरेच आपल्या आता शेतकरी बंधू होते की ते आपल्याशी चॅनलशी जुटलेले आहेत। त्यांनी बऱ्याच वेळेस पाहिलं असेल की मी सतत सांगत होतो त्यांना बऱ्याच व्हिडिओमध्ये की 11 तारखेपासून आपल्या राज्यामध्ये पाऊसमान अत्यंत कमी होईल, म्हणजे पावसात खंड सुरू होईल, खंडाला सुरुवात होईल। त्या प्रकारे 11 तारखेपासून मराठवाड्यात व पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे। पण त्यामध्ये काय की आता बरेच मला कमेंट आलेले आहेत की विदर्भामध्ये पाऊसमान कसे असेल। आता विदर्भामधला शेतकरी आणि मराठवाड्यातला शेतकरी हा सर्वत्र एकच आहे, कारण तिथं पण सुद्धा सारखा विदर्भामध्ये पाऊस सुरूच होता आणि तिथं सुद्धा धन पिवळी पडलेली तर तिथं पण शेतकऱ्यांना एक उघडीप असावा असं वाटतंय। जशी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना उघडीप असावा वाटत होती। 1 महिन्यापासून सतत पाऊस सुरू होता, जुलैमध्ये सतत पावसाने आपली शेतीतली जी कपाशी असेल, सोयाबीन असेल व अन्य पीक असतील हे पिवळी पडू लागली। पण त्याच ह्याच्यामध्ये उघडीप कधी असेल हे शेतकऱ्यांना आतुरतेने ऐका वाटत असते, कारण ज्या वेळेस शेतीमध्ये खूप पाऊस पडतो आणि त्यामध्ये धनाची स्थिती व धनामध्ये तण वाढतं, त्यावेळेस मात्र शेतकरी हतबल झाल्यासारखा होतो। एवढं खर्च केलेला असतो शेतीमध्ये पिकामध्ये, आणि पाऊस जर असेल तर धनाची स्थिती बेकार होते आणि पाऊस जर कमी जरी असेल तर त्यावेळेस स्थिती खराब होते। पण शेवटी निसर्गाला कोणीच काही रोखू शकत नाही, फक्त आपण अंदाज देऊ शकतो त्यावर। आपण विदर्भामध्ये विदर्भाचे मला कमेंट येतात की विदर्भामधून यवतमाळ जिल्हा असेल आणि विदर्भामधील दुसरे जिल्हे म्हणजेच अन्य अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि बुलढाणा जिल्ह्यामधले सुद्धा कमेंट येतात की पाऊस आम्हाला केव्हा उघडेल। मराठवाड्यामध्ये तुम्ही खंड सांगत आहात तर तुम्हाला तर विदर्भामध्ये शेतकरी बंधूंनो, विदर्भाचे जे 4 ते 5 जिल्हे आहेत त्यामध्ये नागपूरमध्ये यवतमाळ वगळता नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस सुरू होणार, पण पाऊस मात्र कमी होणार। तिथे सुद्धा जे आपल्या जुलैमध्ये पाऊस पडला आहे विदर्भामध्ये त्या तुलनेने मात्र पाऊस कमीच राहणार। ह्या पुढील 10-15 दिवस विदर्भामध्ये पावसाचे प्रमाण कमी होईल, पण त्या जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे। आणि यवतमाळचा जो दक्षिणेकडचा भाग आहे तिथे मात्र उघडीपच राहणार, पण उत्तरेकडचा भाग आहे यवतमाळचा त्यामध्ये पाऊस थोडाफार सुरूच राहणार। कधी 2-3 दिवसाच्या अंतराने, 2-3 दिवसाच्या किंवा 4-5 दिवसाच्या अंतराने पाऊस पडत राहणार। आणि अमरावती विभागामध्ये सुद्धा उघडीप राहणार आहे चांगल्या पद्धतीची, पण अमरावती विभागाचा जो विदर्भाकडचे जिल्हे आहेत 2 ते 3 त्यामध्ये अमरावती आणि अकोला या जिल्ह्यामध्ये थोडी पाऊस राहील, पण जे बुलढाणा जिल्हा आहे अमरावती विभागामध्ये, तिच्या वर्धा जिल्हा या जिल्ह्यामध्ये पण उघडीप राहणार आहे, पण त्याच्यामध्ये अशी एवढी जास्त उघडीप म्हणजे प्रखर उघडीप राहणार नाही, म्हणजे खंड पडणार नाही त्यामध्ये, पण पाऊस सुरूच राहणार त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा। पण जी पिकं जी आहेत ती पिकं पिवळी पडलेली ती हिरवी होतील अशा पद्धतीचा पाऊस राहील, म्हणजे 3-4 दिवसाच्या अंतराने किंवा 7-8 दिवसाच्या अंतराने पाऊस पडेल अशा पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता। आणि नाशिक विभागामध्ये म्हणजे खानदेश, तर नाशिक विभागामध्ये सुद्धा उघडीप राहणार, त्यामध्ये चांगला खंड पडण्याची शक्यता। मराठवाड्याबरोबर नाशिक विभागामध्ये सुद्धा जुलैमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडला आहे जुलैमध्ये, तर तिथे सुद्धा ह्या कालावधी म्हणजेच 11 पासून पुढे अत्यंत तिथं पाऊसमान कमी होईल। व तिथे सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक विभाग असेल, नाशिक विभागामध्ये सुद्धा त्यामध्ये अहमदनगर जिल्हा, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार ह्या जिल्ह्यामध्ये अत्यंत पाऊसमान कमी होईल, उघडीपच राहील, म्हणजे पावसामध्ये तिथं सुद्धा खंड आपल्याला म्हणायला हरकत नाही, पण तिथं खंड पडण्यासारखा स्थिती राहण्याची शक्यता आहे। पण तिथं जास्त प्रकारे खंड राहील किंवा म्हणजे किती दिवसाची उघडीप राहील हे अजून सुद्धा सांगणं कठीण आहे तिथं, कारण तिथं दोन्ही बाजूनं म्हणजे उत्तर भारताकडची आणि अरबी समुद्रातून येणारे वारे तिथे मात्र थोडं नाशिक विभागामध्ये मात्र कधी पावसाची शक्यता असते तिथं, पण त्यामध्ये उघडीप राहणार आहे चांगली 10-12 दिवस तरी तिथं नाशिकमध्ये या उघडीप राहण्याची शक्यता आहे पावसामध्ये। आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र वातावरण 11 तारखेपासून क्लिअर राहणार, सूर्यप्रकाशित वातावरण राहील, त्यामध्ये पावसाची अत्यंत पाऊस पडण्याची शक्यता नाही। पडला तर तो अत्यंत कमी तुरळक ठिकाणीच 10-5 मिनिटाचा पाऊस स्थानिक वातावरण तयार होऊन अशा पद्धतीचा
तसेच आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती स्थिती राहणार, पण त्याच्यामध्ये फक्त कोकण विभाग वगळता कोकण विभागामध्ये मात्र पाऊस हलक्या सरीचा पाऊस सुरूच राहील. आणि पुणे विभागामध्ये सोलापूर, सांगली, सातारा या विभागामध्ये सुद्धा अत्यंत पाऊसमान कमी होईल 11 तारखेपासून पुढे. हा झाला आपला अंदाज. आणि माऊली चिकणी हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.